चैम्बूर के गबहान गांव में लोग नाच रहे हैं, जश्न मना रहे हैं और जय श्री राम के नारे लगा रहे हैं। जी हां, क्योंकि ये मौका था यहां के लगभग 170 साल पुराने विठल रखुमाई मंदिर के जीर्णोद्धार का। अब इस मंदिर को भव्य रूप मिल गया है, जिसकी गवाह तीन पीढ़ियां बनी। 150 वर्षापूर्वीचं मंदिर आमच्या मुलाबाळांनी सगळं पुढं चाललं पूजा अर्चा मोठ्या मुलानं पुढाकार घेऊन जीर्णोद्धार केले समाजाला। मुंबईत आल्यावर पहिल्यांदा इथं मी आल्यामुळे त्याची आजी होत्या ना, कायम मला म्हणायच्या दर सोमवारी माझा उपास, मला एवढी वाटणी डाळ चटणी घे, वरण भात नाही काही, फक्त तेवढं दर सोमवारी उपास असताना गाई होत्या त्यांची धार काढायची। माझ्या मुलीला एवढं मोठं बांधव घेते, जेवायला तिला वाढलं, मी आई असून म्हणायची तिथं थांबू नको, तिचं जेवण पूर्ण होऊ दे मग ये तिला तोपर्यंत। 8 वर्ष आम्ही वाट पाहिली आणि आज उत्साह आहे। म्हणजे तो दिवस आम्ही जे प्रत्यक्षाने पाहत होतो तो प्रत्यक्ष समोर आला आहे आणि सगळे म्हणजे आम्ही एक वेगळाच उत्साह आहे इकडे आणि तो आम्ही पार पाडला आता। आणि देव आमच्या घरात म्हणजे स्थापित झालं आहे, तर हा उत्साह वेगळाच आहे। त्यामुळे बघता कळत आहे की किती वेगवेगळे कार्यक्रम घेतले आहेत आणि नवीन आम्ही राम सीता लक्ष्मणची मूर्ती ही परत नवीन स्थापित केली आहे। बाकी सगळी जुनी आमची 170 वर्ष जुनी मूर्ती ती स्थापित केली आहे आणि जवळजवळ सर्व म्हणजे हनुमंताची मूर्ती आहे, गरुडाची आहे, तर शीतला देवीची आहे, तर सर्व जवळजवळ सर्व मूर्ती। आणि आपण बघतात आहे की हा वेगळा वातावरण आहे आता सध्या, हिंदू जनजागृती आहे आणि ते पण आपण म्हणजे पुढे घेतोय आणि तरुण पिढी पण त्याच्यात इन्वॉल्व है। ये मंदिर 160-70 साल का से जुना मंदिर है। हमारे बचपन से क्या हम पहले से ये मंदिर देखते आए हैं, इसमें खेले कूदे। ये मंदिर 10 साल से बनाया जा रहा था, किसी वजह से रुक गया। अब ये वापस से हमारे खासदार शिवाले साहब उनके फंड से पूरा तैयार हुआ है, थोड़ा काम बचा हुआ है। 3 दिन से ये इसकी पूजा चालू है, प्राण प्रतिष्ठान, होम, पूरा एरिया, पूरा गांव सब झूम रहा है। 8-10 साल से हमने इंतज़ार किया भगवान का, आज आइए तो आप देख ही सकते हैं किस तरह से लोग नाच रहे हैं, झूम रहे हैं। हमारा तो यही है कि आप सब लोग, पूरा गांव, आजू बाजू के लोग, परिसर आइए, दर्शन कीजिए इसमें और भगवान आए उनसे मिलिए, मतलब और मज़ा कीजिए। भंडारा हमने किया है प्राण प्रतिष्ठान करने के बाद, अच्छे लोग मतलब बहुत लोग का अच्छा हमें साथ मिल रहा है। आप देखिए किस तादाद में लोग आके प्रसाद का लाभ ले रहे हैं। और ऐसे भी कुछ लोग थे मतलब जो बाहर चले गए थे यहाँ से एरिया में से, जो गांव चले गए थे, आज उनको भी पता चल रहा है। हम भी उनसे खुद भी 15 साल 10 साल में मिल रहे हैं। उनको खुद को इतना मज़ा आ रहा है कि कहीं तो फिर से हिंदू जाग रहे हैं और मंदिर बन रहा है और सब एक वापस हो रहे हैं। काय की भरपूर दिवस झालं, 170 वर्ष पुराना मंदिर होता आणि 8 वर्षापासून आम्ही वाट पाहत होतो की आमचं मंदिर कधी हे बनणार आहे आणि आमचा देव कधी बसणार आहे। आज तो दिवस आला आहे की आमचा देव आमचा मंदिर आहे, म्हणून आम्हाला
आनंद आणि होतोय. नमस्कार, मी प्रसाद जोशी, विठ्ठल गव्हाणपाड्यातील 170 वर्ष पुरातन मंदिराचे विश्वस्त. हे विठ्ठल मंदिर सीमाबाई थिटे उर्फ आत्या हा बाजूला फोटो आहे. त्यांच्या वडिलांनी बांधलेलं होतं 1819 अष्टामध्ये. त्याला 170 वर्ष पूर्ण झाले होतं. आणि मध्यंतरी या मंदिराचं म्हणजे काय झालं होतं की पाणी वगैरे भरायचं, त्यामुळे जीर्णोद्धार करणं क्रमप्राप्त होतं. तर हा जीर्णोद्धार आम्ही सुरू केला होता 2016च्या दरम्यान. तर आपल्याला त्यावेळेचे स्थानिक आमदार होते मान्य प्रतिसाद यांनी सुरुवात केली आणि पायाचं वगैरे काम झालं, पुढचं कळसांचं निम्मं काम झालं. परंतु नंतर मध्यंतरी थोडंसं प्रॉब्लेम झाला आणि कामचं थांबलं होतं. त्यानंतर आपले इथले खासदार साहेब आणि योगी शेवाळे साहेब यांच्या फंडातून आता गाभाऱ्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि गाभाऱ्याचं काम पूर्ण करून त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं निम्मा जीर्णोद्धार पूर्ण जवळजवळ 70-80% काम झालेलं आहे. 25% काम अजून पुढचं बाकी आहे सभागृहाचं. ते आता भविष्यात आपण करणार आहोत. आज मंदिराचा जीर्णोद्धार झालात आणि आज प्राण प्रतिष्ठा देवाचं झालं, काय सांगणार आहे? मूर्ती बसवत आले. मूर्ती बसवल्याबद्दल लोकांची प्रतीक्षा होती, कारण की 8 वर्ष झालं मंदिराला आपण उघडून. आणि सर्वच लोकांची गावांगावातील पंचक्रोशीतील सर्व नागरिक, सर्व ग्रामस्थ, सर्व गावातील आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ यांची उत्कंठा वाढलेली होती की हा सोहळा कधी म्हणजे आपला पांडुरंग कधी आपल्या विटेवर येऊन उभा राहील. आज काय काय प्रोग्राम तुम्ही ठेवलं ते? आज आम्ही सकाळ म्हणजे गेले 3 दिवस, पहिल्या दिवशी ज्या आपल्या नवीन मिरवणुका नवीन मूर्त्या होत्या, जुन्या ज्या पांडुरंगाची आणि रुक्मिणीची जी 170 वर्ष पुरातन मूर्ती आहे त्यांची आपण नगर प्रदक्षिणा केली. काल होम हवन झाले आणि उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. होम हवन झाल्यावरती आज पहाटे 4 वाजता आपल्या धान्य निवास जे काल केलेला होता सर्व मूर्त्यांचा धान्य वगैरे काढून कळसाची प्रतिष्ठापना झाली. 3 कळस होते, मुख्य एक मोठा कळस आणि 2 गाभाऱ्यांचे 2 कळस. आणि दुपारी साधारण 3-3:30च्या दरम्यान सर्व मूर्त्यांची आपली म्हणजे श्री गणेश, श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री राम लक्ष्मण, सीता, श्री दत्तगुरु माऊली, श्री हनुमानजी आणि शीतला देवी या आणि गरुड या सर्व मूर्त्यांची प्रतिष्ठापना झालेली आहे. आणि लोकांमध्ये एक उत्साह आहे की बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सर्वांना आज विठू माऊलीचं म्हणजे विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे. त्यामुळं सर्व आनंदित आहे आणि हा आनंद असा द्विगुणित हो. सर्वांनी या सोहळ्याचा असाच लाभ घ्यावा. आणि आमची सर्वांनाच विनंती आहे की संपूर्ण नागरिकांनी, सर्व ग्रामस्थांनी आजूबाजूच्या संपूर्ण गावातील माहूल, अंबारा घ्या, नाहीतर कोणत्याही गावातील नागरिकांनी वाशीनाथा घ्या, कारण हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. 170 वर्ष पुरातन मंदिर आहे. तर यांनी सर्वांनी आज या दर्शनाचा लाभ घ्या. आज आपला विठोबा आपल्या जागेवर पुनर्स्थापित झालेला आहे. त्याचं दर्शन घ्यावं आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा. हो. तो ॲक्च्युली ह्या नवीन जी आमच्याकडे पिढी आहे त्यांचा एक जोश बघायला भेटला. आणि हे खूप पुरातन आहे. आमच्या वाडवडिलांपासून म्हणजे पहिल्यापासून बघत आलं. आता आमचे आईवडील लागलेले आहेत. तर आता हे जे राहिलेलं काम होतं ते आमच्या यंग जनरेशननी, नवीन पिढीने हा खांद्यावर भार घेतलेला आहे. त्यात मी 100% आभार मानेन. म्हणजे सगळ्यात जास्ती सहयोग प्रसाद जोशी साहेब आणि आमचे अशोक सिंग यांच्या प्रयत्नाने आणि राहुल शेवाळे साहेब यांच्या प्रयत्नाने आज आम्हाला हे दिवस पाहायला भेटले की आमचा पांडुरंग मंदिरात बसला आहे. धन्यवाद.